सचा, अगं रेणुका त्याला कॅमेरात बघायला काय सांगतेय? आपण त्याला पकडायला पाहिजे. चला ना, पकडू ना त्याला. ए माऊडी मारन मी मागे हो. अरे हा जीव देतोय. अरे सचा खाली उतर. मामाला मागे मागे हो तू. माझा काय प्रॉब्लेम आहे तुला? तू उतर रे बाबा खाली, लवकर चल. अरे बाबा ये उतर, ये जपऱ्या, ये उतर. खाली येतो आधी. शांत. सचा, तुझा प्रॉब्लेम काय? तुला एकांकिका नाही करायची का? नाही म्हणवा, मला एकांकिका करायची आहे. अरे करायची आहे ना, मग कशाला खातोयस तू वेळ? तेच ना, हे बघ ऑलरेडी प्रयोगाला उशीर झालाय, तू चल आता लवकर. काय काय म्हणजे आपण एकांकिका करतोय म्हणजे काय? मग 10-12 दिवस काय आपण या पकडापकडीची तालीम करत होतो का? मला वाटलं नीरवने एकांकिका कॅन्सल केली. सच्या, मी कशाला कॅन्सल करेल? मला वाटलं तू आपल्यावर रागवलाय ना, आपण मावा खातो म्हणून. एक मिनिट, तुला कुणी सांगितलंय? धवलने. श्याम, मी नाही, ते बंकस केली. मी बंकस केली. मला खरंच वाटलं नव्हतं असं काय. मी टेन्शन मध्ये आलो आणि म्हणून बोललो. यार एवढं मेजर नव्हतं ते. हा मेजर नाही म्हणजे हे मेजर नाहीये. हा तुझ्या भंकसमुळे आज एक माणूस जीव द्यायला जातोय आणि हे मेजर नाही. सचा, तू आधी खाली उतर. चल लवकर, जायचंय प्रयोगाला. उशीर होता. चल. नाही 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 नाही. सचा, प्रयोगाला जायचंय की नाही? मग आता खाली येशील? अरे चला ना. एक तर त्या आयोजकाने स्वतःच्या बायकोला पण केले नसतील ना, तेवढे मला केले फोन. ये पटकन ये. काय म्हणजे आपण एकांकिका करतोय? हा करतोय, पण एका अटीवर. कोणती? जर तू यापुढे गुटखा तंबाखू असलं काही खाणार नसशील तर. हा, आणि हे सगळं तुला कबूल करावं लागेल. इकडे कॅमेरात बघ आणि बोल बोल बोल. मी आजपासून मावा गुटखा यासारखे काही पदार्थ खाणार नाही, आणि तुम्ही खाऊ नका. जपा आपल्या शरीराचा ठेवा. सोडा गुटखा, तंबाखू, मावा. अरे याला प्रॉमिस करायला सांगितलं होतं, याने ऍडच केली इथे सादर. नवऱ्याचा फोन, आयोजकांचा फोन आला. हॅलो हॅलो. हा 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 आयोजक साहेब, आलो. ते काय झालं, आमचा तो हरवला होता. ती आमची हरवली होती ना, ती सापडली. प्रॉपर्टी. हा, ती घेतो आणि येतो. हा काय? काय झालं? अरे बोलताय की पहिल्या एकांकिकेची पहिली बेल झाली, तिसरी बेल व्हायच्या आत या. नाहीतर मला चालेल. कसे सगळे स्टेजवर आपापल्या जागी उभे असतील ना, तर मला जरा लक्षात ठेवायला सोपं जाईल. प्रयोग संपण्याआधीच काय? हो, कारण या टाळ्या प्रयोगाला नाही, आपल्या टीम स्पिरिटला आहेत. गाईज ऐका, अजून एक गुड न्यूज आहे. आयोजकांनी आपल्याला रोल रिप्लेस करण्यासाठी परमिशन दिलेली आहे. कूल डाऊन. सो चला सुरुवातीपासून परत एकदा करूयात. चलो, पोझिशन्स, लाइट्स. नाही, काहीच आठवत नाहीये त्याला. काय? काहीच आठवत नाही? असं कसं? काल रात्री कुठे पडला काय? सॉरी, मला नाही आठवत आहे. कुठे होतो आपण? रेणुका, आम्ही इथेच आहोत. तू कुठे आहेस? नीरव, अरे ते कॅमेरा, रिपोर्टिंग, ते सगळं अर्धवट.
अगर रेणुका तू आत्ता काय करतेस त्याकडे लक्ष दे ना. परी करेल शूट, तू त्याचं टेन्शन नको घेऊस. ओके. अरे पण मला हवं तसं नाही होणार ना. कर रेणुका, मग तुझी ऍक्टिंग पण सेम परीसारखी होणार नाहीच आहे, ती थोडी वेगळीच असणार ना. हा, पण जर तू ती मन लावून केलीस ना तर ती वेगळी होऊन सुद्धा चांगली होणार. कळतंय का? मला कुठे येते ऍक्टिंग? मी तर फक्त परीला बरं नाही म्हणून करते. रेणुका मला सांग, कोण म्हटलं तुला ऍक्टिंग येत नाही म्हणून? कोण म्हटलं? हा, आम्हाला तर नाही वाटत बाबा. रेणुका मला सांग, जेव्हा तू रिपोर्टिंग करतेस तेव्हा तेव्हा तू एखाद्या रिपोर्टर सारखं इनॅक्ट करतेस की नाही? करतेस ना. फक्त तेव्हा तू विसरतेस की तू इनॅक्ट करतेस म्हणून. अगं आत्ता पण तेच कर, विसर विसर की तू इनॅक्ट करतेस. जस्ट फोकस ऑन दॅट कॅरेक्टर रेणुका. जमेल. कळलंय? कळतंय पण मला थोडा वेळ हवाय. तूच तर नाहीये ना आपल्याकडे. जास्त नाही, फक्त 10-15 मिनिटं प्लीज प्लीज. अरे 15 मिनिटात अशी काय जादू होणार आहे का? किरण जा कर, जा. पण मी तर जा. रेणुका यू टेक युअर टाइम, डोंट वरी. हा. हॅलो बाबा. हा बोल बेटा, कशी आहेस तू? बरी आहे. काय ग, काय झालं? सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे, फक्त थोडीशी गडबडली आहे. गडबडली आहेस? काय झालं गडबडायला? आणि म्हणून मग तिचा रोल मी करायला तयार झाले. अरे म्हणजे तू एकांकिकेत काम करणार? अरे वा. हो म्हणजे तसं ठरवलंय खरं, पण आता ऍक्टिंग जमेल की नाही कळत नाहीये. अगं माझी मुलगी आहेस तू, मला माहित आहे ना. माझी मुलगी जे ठरवेल त्यात नक्की यश मिळवेल. कमॉन कमॉन स्माइल. आपलं काय ठरलंय? नेहमी हसायचं. बाबा थँक्यू. बाय. एकदा काय झालं, असंच बोलता बोलता त्याने वर पाहिलं तर समोर बाबा. तर हा बाबांनाच म्हणाला, तुम्ही कोण? तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. काय झालं? खरंच जादू झाली यार. नाही, एका वाक्यात 100 फंबल मारणारी नटी 100च्या 60च्या स्पीडनी वाक्य म्हणा लागली. गुड. And guys, now we are ready for finals. काय? हिंदी. सनी देओलच आहे. मला सांग, मला सांग. 3 काय? आवाज. 3 ना गायचंय. हे 3 cheers. 3 cheers for रेणुका. हे बेब. हुर्रे! हे बेब. हुर्रे! बेब. हुर्रे! गेले काही दिवस आपण जी काय मेहनत घेतली आहे ना तिचा आज खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. एवढंच सांगेन, हे नाटक तुमच्या आयुष्यातलं शेवटचं नाटक आहे असं समजून मनसोक्त जगून घ्या. गुड लक. गणपती बाप्पा. मोरया!